वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून आज मी समालोचनाला सुरुवात करत आहे. आमदार चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी आयोजित आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय हरिजी पंढरनाथ धुळे यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू आणि थेट जाऊया बादच्या दिशेने. आजचा वेगळ्या हाफमधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला इनगाव शंकरचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला कुळगाव संघ आपण पाहतोय. अत्यंत चांगली लढत, पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कुलगाव संघाची थोडीशी नाजूक अवस्था आहे, परंतु पाहावं लागेल या मॅचमध्ये त्यांना सुद्धा कमबॅक करायचं आहे. षटक क्रमांक 2चा 3चा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकानंतर 29 धावा फलकावरती. सुरुवात थोडीशी अडखळत केली, परंतु आता सध्या तरी कुळगाव संघ एक चांगलं कमबॅक करते. 2 मोठे फटके पाहायला मिळाले. त्यानंतर कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न टीम कुळगाव संघाने केलेला आहे. षटक क्रमांक 4ला सुरुवात होईल आणि आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. षटक क्रमांक 4ला सुरुवात होते आणि अत्यंत चांगली स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्व ऑफिशियल टीमचं मनपूर्वक स्वागत. चला मॅचला लगेच सुरुवात करू आपण. यानंतर पंकज इनगाव या संघाला सुद्धा विनंती राहील की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची, कारण या मॅच नंतर सेकंड राऊंडचा सामना सुद्धा लगेचच होणार आहे. आज जो वेगळा हाफ आहे, आपण प्रत्येक दिवशी एक एक मॅच खेळवतो, त्यामधून आज ज्या मॅचेस आहेत, ज्या लढती आहेत, इथे या ठिकाणी आपण प्रत्येक संघाला अनाउन्समेंट करणार आहोत. त्या संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहे. हो, यावेळेस अनोख्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवायची होती मुन्ना स्वामी यांना, परंतु चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे आणि इथे एक धाव चिकी सिंगल घेण्यात आलेली आहे. संघाची धाबत संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1ने पुढे चालली आहे 30 या अंकावरती. सुसज्ज हे क्रीडांगण तुम्ही पाहताय. धर्मवीर क्रीडानगरी कासगाव, 2 ऑफिशियल पंच, डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर यांना तुम्ही पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला KP बदलापूरचे नामांकित पंच आहेत. सर्व MR पॅनलचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. सध्या तरी MR पॅनलच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सर्व ऑफिशियल काम पाहत आहेत. सर्वांचं विशेष कौतुक. ऑफिशियल स्कोरर प्रतीक कडब आमच्या समवेत जॉईंट आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतो गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे, राऊंड विकेटने. हो, या ठिकाणी आपण पाहतोय मागे खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे स्ट्रॉंग अपील तर करण्यात आले, परंतु जणू काही एक संधी गमावली, परंतु दुसऱ्या संधीमध्ये खेळाडू वाचणार नाही आहे हे दाखवलं पंचांनी आणि आता रन आउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का लागेल टीम कुलगाव संघाला, फलंदाज बाद.
आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि त्या मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर यतीन मैदानामध्ये दाखल झाले. धावसंख्या धापलकामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त केवळ 2 धावा होत्या. तिथून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. अगदी आपण पाहतो त्यानंतर जयेशने षटक हाताळलं 10 धावांचं यश थोडंसं महागडं राहिलं आणि तिथून धावसंख्येला एक मोठा आकार देण्याचा प्रयत्न टीम कुलगाव संघाने केलेला आहे. संघाची धावसंख्या धापलकावती 31 धावा आहेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो 4थं प्रगती पथावरती गोलंदाज किरण. हो, धीम्या गतीचा बॉल मागे चाललाय. पुन्हा एकदा आपण पाहतो चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आता चेंडूला व्यवस्थित गॅदर करत असताना मात्र फक्त मिळते एक सिंगल धाव. निसारबाई शेख यांच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा त्या संपूर्ण स्पर्धेला. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर अद्यापपर्यंत 32 धावा आहेत. खेळाचं पहिलं सत्र यानंतर सेकंड राऊंडची मॅच होणार आहे. पंकज इनगाव या संघाला विनंती राहील की आपण लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. हो, या ठिकाणी बागे चालला बॉल आणि आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला हा चेंडूला गॅदर करण्यात आलाय. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि आता भरपूर वेगाने या ठिकाणी 2 धावा एकवटण्यात आलेले आहेत. संघाची धावसंख्या इथे आपण पाहिली तर सुरुवातीला थोडीशी अडखळत सुरुवात त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगली स्थिती कमबॅक करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ जरूर करतात. गोलंदाजी सुद्धा वाखाणण्याजोगी बॅटिंग करत असताना कुलगाव संघाने सुद्धा आजच्या दिवसामध्ये धमाकेदार खेळ शिरगाव परिसरामध्ये केलेला आहे आणि आता कुठेतरी या मॅचमध्ये देखील जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेत. स्विचिट करण्याचा प्रयत्न मुन्ना स्वामी यांचा मात्र मिळेल सिंगल धाव. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अंती 35 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. खेळाचं पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 35 धावा. शेवटचं अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये आपण जाणार आहोत. गोलंदाज शंकर बिशे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. धावसंख्या 35. फुलटॉस बॉल लापटे ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय बॉल चालला लॉंग ऑनला. एक सिंगल धाव. शेवटचं अंतिम षटक आणि धावसंख्या धावफलकामध्ये 36. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि आता या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये शंकर बिशेला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी अक्षरशः बीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय पूर्णपणे थांबून ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि आता गोलंदाज कमबॅक करतात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. जे षटक हाणामारीचं म्हटलं जातं त्या षटकामध्ये धावा आता या ठिकाणी यायला हवेत परंतु या ठिकाणी गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. कमालीची गोलंदाजी आहे त्याच्यावरती आक्रमण परंतु इथे फटका फसला मिस्टामिंग फलंदाज होईल बाद. दत्ता कडव याने टिपलेला एक सुंदर सेन फलंदाज फेल आणखीन एक विकेटचं पतन.
घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न सध्या तरी करतायत. ओ या ठिकाणी आपण पाहतो शॉट ऑफ लेन, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. आणखीन एक आपण पाहतो एक चिकी सिंगल गणात आले बाईची. पंच दर्शवतात केपी सर. आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. ओ या ठिकाणी अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ही संपूर्ण स्पर्धा 4 कॅमेरा सहित या ठिकाणी कव्हर करण्यात आली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून आणखीन एक चांगला चेंडू टाकण्यात आलाय. शंकर बिशेलला आपण पाहतोय काय जबरदस्त बेडियम पेसर हा गोलंदाज गती थोडीशी कमी केल्या आणि लेन थोडीशी मागे ठेवत असताना आपण पाहिलं तर इथे फलंदाजाला थोडीशी अडचण निर्माण होती आणि धावत संख्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ 39 धावा. शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतो लिडिंग एज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम इनगाव संघाच्या विरोधात. कुळगाव संघाला फलंदाज बाद. रक्कम रुपये 1,11,000 रुपये 11,456 रुपये अशी भरघोष पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळतील. द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी सुद्धा पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. परंतु मॅन ऑफ द सिरीजसाठी जे टू व्हीलर बाईक आहे अगदी आपण पाहतोय प्रत्येक संघाला विनंती राहील की जो कोणता खेळाडू या स्पर्धेचा मालिकावीर राहील त्या संघाचे 15,000 रुपये कमी केले जातील. याची अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. ती बाईक आम्हाला लाभली आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय सन्माननीय किरण शेठ राऊत, बालकृष्णदादा मुंडे, निखिल शेठ चव्हाण, मयूरजी केणे आणि पिंट्या शेठ गडगे या सगळ्याच मान्यवरांचा विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीजची ही टू व्हीलर बाईक अगदी आपण पाहतो आमच्या मंचासमोर आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी ज्या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल होत्या परंतु LED TV या स्पर्धेच्या वतीनं देण्यात येतील आणि ते आम्हाला लाभली आहे. प्रवीणजी धुळे यांच्या वतीनं त्यांचेही मनपूर्वक आणि विशेष आभार. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या धावा मॅन ऑफ द सिरीजसाठी असतील त्या सेमीफायनलपर्यंत काउंट होणार आहेत. हे लक्षात असू द्या. ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. गेली 3 रात्रीमध्ये आम्ही सूचना प्रत्येक संघाला देत आहोत की सेमीफायनलच्या मॅचपर्यंत सेमीफायनल नंबर 1 आणि सेमीफायनल नंबर 2 त्यापर्यंत धावा काउंट केल्या जातील. हे लक्षात असू द्या. मॅचला होईल सुरुवात. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 39 आहेत. 40 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल या कॉमेंट बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आणि या संपूर्ण स्पर्धेची ज्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे या स्पर्धेला लीड करतात ते आमचे अत्यंत जवळचे मित्र बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांना धन्यवाद. सर्व कार्य सुसुरदा अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकवेळा मात्र नमन करून स्थापून इंदवी स्वराज्य आपल्या आज शोरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताच्या धरणी चुकवतो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवर्णमाळाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण माणकिवडी बदलापूर आज या कासगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय.
गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देही याची डोळा आज जोवेलीकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा हा 16 पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार चषकचं दमदार नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्पर्धेचे शिल्पकार खरं तर ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल ते मान्यवर आपण पाहतोय जोईली गावाचे उद्योजक समाजसेवक हरेशजी पंढरनाथ धुळे साहेब त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सह आयोजकाच्या भूमिकेत बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे देखील आहेत. त्यानंतर दिगंबरजी सुरोशे प्रतीकजी कडव यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज अंतिम दिवस रात्र फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. फायनल डे जरूर आपण एन्जॉय करतोय. मैदानाच्या आतमध्ये तरुण डे आणि त्यांची पूर्ण टीम तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला DK दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल आणि लेग स्टिकच्या बाहेर टार्गेट होतं या मॅचमध्ये. हॅलो 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 चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. थँक्यू. टार्गेट या मॅचमध्ये 40 धावांचं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि त्याच 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला DK दत्ता कडव तर दुसऱ्या बाजूला शंकर विशे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती एक चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. इथे जागेवर खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न फसतोय. दरम्यान एक चिकी सिंगल येथे देखील एक बडी जाईल लेग बायच्या स्वरूपात. लेग बायच्या स्वरूपात एक चिकी सिंगल तिथे एक बडली. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान मनु स्पोर्ट्स टिंबिलीचे पुरस्कर्ते आदरणीय योगेश दादा पाटील यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. विनंती आहे योगेश दादा पाटील आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर टिटवाळा विभागातील मांडा गावातून बिलॉंग करतात परंतु सध्याच्या घडीला हे नाव भरपूर चर्चेत आहे कारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संघ बांधत असतात. यंदाच्या वर्षी स्वर्गीय रतनबा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये देखील टेंबेरी संघ खेळला योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून आणि खास करून त्यांची ओळख संघाच्या आधी ते येत असतात आणि आज देखील त्यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पण मंचावरती आपली जागा आमच्या मनात आहे. योगेशजी पाटील आपण विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आज दिवस रात्र क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. खूप चांगली क्वालिटी तितकी चांगली क्लॅरिटी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहताय. आतापर्यंत धावफलक जाऊन विसावलाय 9 या आकड्यावरती. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका फसला जरूर होता परंतु फायलेकचा खेळाडू पुढे सरकतोय. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. ही लढत खरं तर 2 पंचामध्ये देखील तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला ज्यांनी ही स्पर्धा कव्हर केली ते तरुण डे सर आणि त्यांच्या साथीनं दत्ता कडव ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि दोन्ही खेळाडू दोन्ही संघ एकमेकाच्या अगेन्स्ट तुम्हाला जरूर खेळताना दिसतील. एका बाजूला DK म्हटलं की 40+ खेळाडू आहेत परंतु 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असा खेळ त्यांचा तुम्हाला जरूर पार मिळेल. कारण हे मैदान DK साठी भरपूर लकी आहे. याच मैदानावरती त्यांनी अनेक विक्रम घडवले. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर आहे त्यामुळे पंच घोषित करतात. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल ह्या एका धावाच्या साथीने जाऊन पोहोचली आहे 12.
गोरदा सज्ज होतोय. इथे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठमोरा, बॉलच्या मागे 2-2 खेळाडू धावत आहेत, परंतु 2 धाबे ते मिळतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती धाबा 14 आतापर्यंत जोडले गेल्यात. या बाचमध्ये इथून चांगली बॅटिंग करत असताना शंकर विशे. इथे देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. एसच्या मागे यष्टीरक्षक बीट, शॉट थर्ड मॅनचा खेळाडू बीट आणि त्यानंतर शॉट फाईन लेगचा खेळाडू बीट होतोय आणि अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या सुरुवात येतोय चौकार. अठरा धावा धावफलकावरती जोडले गेल्या. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. गोरदा सज्ज होतोय. मुन्ना राईट नंबर विकेट. हो ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अडबा बाट घेतलाय. बॉल चालाय स्क्वेअर एकला. क्षेत्ररक्षक पाठमोरा 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न होतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉल आतमध्ये ढेकायला जरूर पडतो. आता तिसरीचा प्रयत्न होतोय. मी आधीच म्हटलं होतं 40 प्लसचे खेळाडू आहेत, परंतु 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असा खेळ डीकेचा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता या 3 धावा भरपूर वेगाने एकवडल्यात, कारण फिटनेस भरपूर जरुरी आहे आणि ते फिटनेस आपल्याला डीकेचं दिसतंय. येस पंच, 1 रन शॉट, त्यामुळे 2 धाबा असतील. पंच विष्णू शिंदे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 1 रन शॉट. दोन धाबा इथे मिळतात. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर 20 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. 40 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. खरं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना संघ थोडंसं अडचणीत होता, संघ कुळगाव. त्यामुळेच हे काय छोटंसं टार्गेट आता सेट झालंय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट वन जय डिस्ट्रॉय. छोटंसं टार्गेट जसं म्हटलं तसं इथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, परंतु क्रिकेटमध्ये कोणताच टार्गेट सेफ नसतो. कारण आपण कालच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना पाहिला असाल, वाडेकर विरोधात नानकर. त्या बॅचमध्ये 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना तो सामना थांबवला तिथे टीम वाडेकर संघानं आणि एक मोठा विजय संपादित केलाय. त्यामुळे या बॅचमध्ये देखील आता संघर्ष दोन्ही टीमचा वाढलाय, कारण ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो तो शंकर विषय मैदान सोडतोय. रुही ऑप्टिशन म्हणून त्याची ओळख आहे. चांगले चांगले चष्मे, चांगले गॉगल तुम्हाला योग्य दरात जरूर मिळतील. बदलापूर वेस्ट या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट देऊ शकता शंकर बिशे यांच्या रुही ऑप्टिशनला. आणि नेहमीच समोरच्यावरती त्यांचं भरपूर प्रेम राहिलं, नेहमीच गिफ्ट देत असतात. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. शंकरजी विषय तुमचं मनापासून आभार. खरं तर 5 दिवसाआधी अध्यक्ष मॅडी सरांना देखील त्यांनी एक गिफ्ट दिलाय, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. शंकरजी विषय यांचं भरपूर प्रेम असतं. श्री गणेश इनगाव टीम
कॅप्टन आपण देखील टॉससाठी लवकरात लवकर येऊन थांबा. पंकज कडव फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या भागाच्या बाहेर बॉल सीमा पार. अजून एक देखना स्ट्रोक, चौकार. चौकार ठोकला. आदरणीय किसनजी कतोरे साहेब यांचा गुणगान करणारे हे संगीत होतं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असाल, आमदार साहेबांनी या स्पर्धेला भेट दिली. पायावरती होता, पाडल स्वीकारण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती बॉल नाहीये. दरम्यान एक सिंगल इथे एक पडी जातीय लिगबायच्या स्वरूपात हे सिंगल येथे मिळेल. विष्णू शिंदे सरांना तुम्ही पाहताय आज डान्सिंग अंपायर देखील जोडले गेलेत, त्यामुळे गोलंदाज असतील, आजूबाजूचे फिल्डर असतील आणि बॅटर आपण थोडंसं सुरक्षित राहा, कारण कोणत्याही शहराला कोणतीही ॲक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळेल. कारण विष्णू शिंदे आता जोडले गेलेत. अराटम विकेट. इथे फटका चांगला आहे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डिके च्या बॅटमधून बॉल सीमा पार, चौकार. पोहोचले टीमची टोटल स्कोअरबोर्ड वरती 29 धावा. चला चेक करू आपण नक्की काय चौकार की षटकार आहे. डीके कलात्मक बॅट्समन आहे, म्हणजे चौकारच असणार आहे. डीके जास्त ताकद लावत नाही, फक्त टायमिंग वरती खेळतात. मी आधीच पडलो होतो, हा चौकार आहे. गिल पुन्हा एकदा ऑन साईडला घेतण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुन्हा आता पुढे सरकत असताना धाबा कशाही होत, धावा जरूर आहेत टीम इंदगाव संघासाठी. रोशन जाधव यांचं आगमन झालंय मॅम फ्रॉम इनगाव. टॉससाठी आपण यायचं आहे, येऊन थांबायचं आहे आणि आपल्या टीमला देखील लवकरात लवकर बोलवा, कारण यानंतर विनर विनर अशी मॅच आपण खेळतोय, त्यामुळे विनंती आहे. इनगाव इनगाव अशी मॅच होणार आहे. एकाच जंगलातील दोन वाघ आज मात्र तुम्हाला खेळताना दिसतील. आज अंतिम दिवस आहे, अंतिम दिवस रात्र, त्यामुळे आम्ही 3 दिवस जरी इथे प्रवेश फी घेतली नसेल सुरुवातीला, परंतु आता टॉस येण्यासाठी तुम्ही याल त्यावेळेस मात्र पहिले प्रवेश फी आता घेण्यात येईल, तदनंतर टॉस होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुमित आलेत. गोलंदाजी मार्गवरती दाखल होत असताना पहिला बॉल फटका चांगला आहे, क्रिकेटमध्ये सेफ फटका इथे खेळतलाय. डीकेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. चौकार आलाय. धावफलक 34 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आप ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. पंचाकडे पाहिला अश्रभूत नजरेडा की हा चेंडू वाईट आहे का, स्टँडच्या मागे तरुण डेला तुम्ही पाहता, जे मात्र अपील करतात की इथे बॅटर आउट आहे, परंतु आता दोन्ही पंच सलाम मशवरा करतील आणि त्यानंतर एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल.
इथे हा देखील फटका चांगला आहे. गोल गिरकी घेतली आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दत्ता कडव आज सांगत असताना जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. बॉल सीमा पार. चौकार. नामांकित पंच आहेत खरं तर विष्णू शिंदे सरांना आपण पाहतोय स्कोरलेगच्या भूमिकेत ते दाखल झालेत. खरं तर KPL कोंडेश्वर प्रीमियर लीग त्यांनी गाजवली आणि आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप सोडत असताना बदलापूर प्रीमियर लीगमध्ये देखील भरपूर चांगला खेळ आणि तदनंतर पंचगिरी आपल्याला त्याची जरूर पार मारली. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे आणि त्या बाईकसाठी आपण विकेटचे जे रन आहेत ते काउंट करतोय. 3 धावा देण्यात येतील ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. सामना इथे संपन्न झालाय कारण 40 धावांचं टार्गेट होतं आणि धावपुस्तकावरती धावा 44 इथे आपल्याला जरूर पार मिळतील आणि एक मोठा विजय आता दणदणीत विजय संपादित करत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव. अभिनंदन टीम इनगाव. हार्डलक टीम कुळगाव. अभिनंदन टीम इनगाव. आणि या मागचा मार्द मॅच खर तर पुन्हा एकदा